ए माधुरी, घरी जायची लेच घाय झाली का तुला? ए अतुल, तू कशाला रे लगेच मागे आला? अगं तुला माहित नाही कशाला आलं ते? तुला दुसरं काय सुचतं का नाही रे? हा अगं तू समोर असताना दुसरं काय सुचणार आहे मला? हात बीत पकडू नको, कोणी बघितलं तर. अगं तू कोण बघणार आहे? हा आपण दोघंच आहे की. आणि बघत असेल तर जाऊ आडूसला. लय येडा झाला बाबा तू. अगं येडाच झालोय. तुझ्या कालच्या मिठीपासून जास्त येडा झालोय बघ. या गाय की. हा माधुरी, कोण आहे तू बघायला? हा चल की. आईला आज घाम निघणार माहिती होतं, पण ही असली कामं करून घाम निघल असं नाही वाटलं मला कधी. हा पहिलवान मला टांग देईल हे माहित होतं, पण माझं पाखरू बी मला टांग देईल असं नाही वाटलं मला कधी. होदी हॅलो 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 नानासाहेब. अरे 100 वर्ष आयुष्य आहे का तुला? आता तुमचीच आपलं तुझीच आठवण काढत होतो. हॅलो, माझी आठवण कस काय? अरे का कसं काय काय विचारतो रे? हा अरे तू आज नाही झाला आणि तुझी मालकीन बी नाही आली रे आज. अख्खा कामाचा लोड अख्खा माझ्यावर आलाय. अल्ला का राव नानासाहेब, तुम्हाला सांगायचं विसरलो मी. आला का ती बी जरा आजारी होती म्हणून तिला बी काही जमलं नाही बघ याला कामाला. आजारी पडली? आज बरी आजारी पडली रे ती. हा काल तर चांगली धष्टपुष्ट होती. परत ती जाऊ दे सोड. मी तुला काल म्हणलं नव्हतं का मी एका पाहुण्याकडे येणार आहे म्हणून? हा अरे मग आलोय मी इथं पाहुण्याकडं. हा 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 त्याचं काय? अरे नाना, मी काय सांगतोय ना ती जरा ध्यान देऊन ऐक जरा तू. हा अरे ते आमच्या मळ्यातली तिकडची संगीता नाही का? हां अरे तिच्याच नवऱ्याच्या इकडं आलोय मी. हां आणि आता तू म्हणशील संगीता म्हणजे कोण? अरे संगीता म्हणजे त्या नाचक्या. थांब. संगीता? अरे कोण आहे संगीता? बोल की. अरे संगीता म्हणजे त्या आतल्याची. अरे आमच्या मळ्यात त्या संगीताचं आणि त्या आतल्याचं लय मोठा कांड चालू आहे बघ, म्हणून तर ह्या पाहुण्यानं तिला सोडून दिली बघ. हॅलो, अरे ऐकतो ना तू ना? हा हा अरे ऐकतोय की. तू 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 बोल. तर ना तुला खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं ते आतल्याचं काय आहे ते नक्कीच कळणार बघ. त्यामुळं तू काय कर, त्या गोट्याजवळच थांब. मी काय करतो, त्या पाहुण्याला घेऊन येतो तिकडं आणि आम्ही काय करतो गपचूप खालच्या वाटाने येतो तिकडून. हां त्यामुळे कुठं जाऊ नको, तू तिथंच थांब काय. अरे पैलवान तू ये आधी, नंतरचं बघू काय करायचं ते. तू ये. हां अरे निघतोच की लगेच आम्ही. हां ठेवू का मग? हा 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 ये. आईला पैलवान बी येडा भोकाच आहे. आईला महत्वाचं काम सांगून गेले आणि बसले लोकांची लफडी मिटवीत. त्या आईला पैलवान कसं व्हायचं तुझं? चला निघू. ही काय इकडून जाऊ? संगीताई, तुला काय वाटतंय ग? त्या बहिणी अतुल भाऊला सगळा कुठं कसं काय सांगितलं असेल तिच्या नवऱ्याचा? जाऊ दे बाई, मला तरी काय माहीत. आणि वर्षे, तू नको लक्ष देऊ त्या आतल्याकडं. तू अजून लई बारीक आहे. बारीक आहे? तुला सांगायचं नसेल ना तर राहू दे, नको सांगू. वर्षे, तुला आतल्या माहीत नाही बाई. हां त्या माधुरीची अनातल्याची जोडी काही साधी आहे बाई. तुला रामायण सोम्याने सांगितलंच असेल की. कसली जोडी? मला रामास्वामी काय म्हटले नाहीत. जा त्यांनाच विचारून ये मग. राहू दे बाई, त्या बोकडांच्या कुठं नादी लागत बसू मी. अगं तू रामायण सोम्याला अशी का बोलती? किती चांगले दोघं बी बिचारी. चांगलेत माहिती मला कसली ती बिचारी. संगीताई, तूच सांग की अगं, तर माधुरीचं नातू भाऊचं नेमकं काय चाललंय ते? वर्षे, मी तुला कसं सांगू तेच कळत नाही बघ मला. त्यात काय एवढं, जे आहे ते सांगायचं. आणि तसे बी संगीताई, माझ्या जरा ध्यानात यायला लागले बरं का, पण तरी पण खात्री करावी म्हणून तुला विचारते मी. सांग आता. अगं वर्षे, ती माधुरी आहे ना आतल्याच्या मागं लागली. आतल्या संग गोड गोड बोलून त्याच्या पुढं मागं करून त्याला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते ती. असं आहे वय? तरच मी म्हणतीये, एवढं लगबगीनं कसं काय ते अतुल भाऊला सगळं सांगायला आली? लग्न होऊन पण अतुल भाऊच्या मागं लागली.
लाजबीज कशी वाटत नाही का त्या बाईला? आता हत्तीची तरी काय चूक आहे? आतल्या आहेच तसा. कुणाला काय मदत लागली, कुणाला काय अडचण आली, ती लगेच धावून जातो. आणि एकदा का त्याने जीव लावला ना, मग काही झालं तरी मागं हटत नाही तो. आतल्यासारखा जीवाला जीव लावणारा आणि डेअरिंगबाज माणूस या वस्तीवर काय अख्ख्या गावात बी सापडणार नाही. म्हणून कोणी पण येत आहे आणि त्याच्या मागं लागते. संगीताई, अतुल भाऊ जेवढं चांगलं आहेत ना, तेवढं त्यांचं सगळं लय भोळ आहे बघ. म्हणून त्यांचा सगळा फायदा उचलतात. पण या बायांना बी कशी काय लाज वाटत नाही काय माहित. वर्षे, आजकाल लईच बोलायला लागली का तू? हा, काय झालंय तुला? मला वाटतंय तसं तर काही नाही ना. नाही नाही, तसं काय नाही. तू तसा विचार करू नको. मी तुला आपलं सहज विचारलं ग. बरं चल, मी राहिलेलं काम करते. अगे माधुरी थांब की. हा, इथं काय करायच्या आधीच दम लागलाय बघ मला. एवढाच दम लागतो तर कशाला माझ्या मागं पळतो? जा की तुझे काम धंदे बघ. अगं माझे काम धंदे मी बघतोच की. त्याच्या अगोदर अर्धी राहिलेली मिठी पूर्ण कर की. चल. अरे माझ्या राजा, त्याला काय वेळ बघ की. समधी कामं तशीच पडत घरात. आणि त्या पहिल्यानं आला ना, उगाच कुठं होईल बघ. अगं खरं आहे तुझं, पण पहिलं याच्या आधी करू की. चल. ए याच गपरे बाबा, काहीतरीच काय. आहे का आता? हा, जे तुझ्या आणि माझ्या भल्याचं तेच करतोय की. काहीतरीच काय त्यात. कालपासून तुला इचड करायला लागलाय. माधुरी तुला खरं सांगू, काल मी तुला भेटायला आलतो का नाही, तेव्हा लय भारी वाटलं बघ. असं वाटत होतं तुझ्या मिठीतून कधी निघूच नाही. हा विषयभर तसंच राहावं. पण तू खोडील माझ्या नेमका मध्ये आला बघ. पण माझ्या आता नाही की. तर असं पुन्हा वाटतं की तुझ्या मिठीत जावं आणि स्वतःला विसरून जावं. माधुरी चल की, आपण एकमेकांना पण विसरून जाऊ. ए यातू, तुलाच बिनलाज झालाय बघ. तुझं लग्न जमलंय, माझ्यापेक्षा देखणी बायको भेटली आहे तुला. एवढीच मिठी मारू वाटते तर जा की तिला मार. कशाला माझ्या मागं लागला हात पाय धुवून? बर, अगं लग्न झाल्यावर तुला मिठा मारतोच की. त्याच्या अगोदर कालचा आपला डाव पूर्ण करू. चल. ए बाबा, एडा बिडा झालाय का तू? तिथं पहिल्यांदा तुझं लग्न मोडाच्या मागं लागलाय, नाही तर तू माझ्या मागं लागलाय. अगं पहिलवान लग्न मोडा लागला ना, म्हणून तर मी तुझ्या मागं लागलो. कळतंय का नाही? कळतंय की आणि वळतंय की. कळतंय ना, मग माझं पाखरं असं का पळतंय? हा, अगं माझं, अगं थांब की माधुरी. अगं असं काय करतेस तू? हा, राम्या, तू एकटा इथं काय करतोय? काय नाही असंच. काय नाही. आणि चांगलंच जमतंय की तुला लपून छपून बघायला, इशारे करायला. आणि तुझा मित्र सोमा कुठे दिसत नाही रा? कुठे गेलाय? अगं वर्षा, इतक्या रोमॅन्टिक वातावरणात त्या निपार्डक स्वाम्याचं नाव काढून माझा मूड खराब केला बघ. हे अयो, रोमॅन्टिक वातावरण. बाई ग, माझ्या राम्याचा मूड खराब झाला वाटतं. बरं ठीक आहे, एवढं छान रोमॅन्टिक वातावरणात आहे ना, त्यांनी बारडक सोमायचं मी काही नाव बी काढणार नाही आता. बस सांग की आता, मला इथं का बोलवलंय? वर्षा, मला ना तुला एक लय म्हणजे लय महत्वाची गोष्ट सांगायची बघ. महत्वाची गोष्ट? हा, कसली महत्वाची गोष्ट? वर्षा, आय लव्ह यू. माझं ना तुझ्यावर लय म्हणजे लय प्रेम आहे बघ. सांग की माझी मालकीन होशील का? खरंच? होईल की. खरंच? ओ वर्षा, ओ मालकीन, आज कुठं लगेच जाताव? हा, मला माहित होतं ग तुझं माझ्यावर लय प्रेम आहे. वर्षा, तुझं गाल एवढं निबार्ड कसं काय लागतं? तुझं गाल एवढं निबार्ड कसं काय लागतं? वर्षा, वर्षा, काय झालं? घे ना मला मिठी. वर्षा, ए अरे येडा भोकाच्या भर दिवसाची वर्षी स्वप्न बघतोय होय माझी इकडे. वर्षा, तुझ्या आवाजाला काय झालं यार? तुझा आवाज एवढा निबार्ड कसा येतोय? अरे येडा भोकाच्या म्हणे आवाज कसा निबरड घेतोय? का मुका बिकी घेत होता काय लागा बाबा? हा, यायला याच्या
देवा काय बी कर पण ती बघितलेलं स्वप्न खरं होऊ दिला का म्हणेन तेवढी बोकडं कापीन. ए अतुल, इथं काय करतोय तू? हे कामधंदे नाही का तुला रे? तुला बघ ना, हेच माझा कामधंदा आहे. होय, हात लय मळत तर हाफस. हापसतो की. हाफस. अरे काय करतोय? काय करतोय म्हणजे हात धुतो दिसत नाही का? सोड हात माझा. कोणतरी बघितलं ना उगाच कुठं होय. होते की कुठं झालं तर हा बघू दे कोणाला बघायचं त्याला. अरे सोड सर साईडला. बर तुला जर इथं नको असेल ना तर जातो मी. अरे अतुल, तुझ्या एवढं प्रेम ना माझ्यावर कधीच कोणी नाही केलं रे. माझ्या नवऱ्याने सुद्धा नाही केलं. आधी मी त्यांच्या जवळ जायचे, ते मला टाळायचे, आणि आता ते माझ्या जवळ येतात तर ते मला नको नको होतं बघ. माधुरी, हे तर मी असताना तू अशी का बोलतेस? अतुल, माझं लग्न झालं असताना, मला नवरा असताना असं मी तुझ्या जवळ येते ना, खरंच मला कळत नाही ते बरोबर आहे का चुकीचं आहे. अगं माधुरी, काही गोष्टी बरोबर आहे का चुकीचं हे कळायचं नसतं. आपल्याला मला करू वाटलं ना बिंदास करायचं. अरे पण अतुल, मला असं वाटतं की मी पहिल्यानुसोबत धोका तर नाही करत ना. अगं माधुरी, लपडं, धोका, कांड हे एक प्रकारचे शब्द आहेत बघ. आणि तसा विचार केला ना, प्रेम पण एक शब्दच आहे की. पण बघ की, प्रेम म्हटलं किती भारी वाटतं, ऐकावंसं वाटतं, हृदय धडधड करतं. त्याच ठिकाणी लपडं ऐकल्यावर किती वाईट वाटतं. माधुरी, आपलं जे नातं आहे ना आणि त्याला काय नाव द्यायचं ना हे ज्याने त्यांनी ठरवायचं. बाकी तुला मला माहिती आहे की आपल्यात काय नातं ते. माधुरी, आपल्या नात्याला तू कुठल्या नजरेने बघते का? अतुल, एवढे दिवस मी कधीच नाही काय बोलले, पण काय अतुल, माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. असं वाटतं कधी कधी तुझ्यासोबत लांब कुठंतरी पळून जाऊन लग्न करावं बघ. पहिलवानचा डोक्यात विचार येतो, मग नको नको वाटतं. अतुल, खरं प्रेम ना कधीच पूर्ण होत नसतं बघ. आपल्यात खरंच प्रेम आहे ना? माधुरी, खरं सांगायचं तर आपलं नातं माझ्यासाठी प्रेमच आहे. आणि तसं बघितलं ना, एक प्रकारचा बदला पण आहे. बदला? कसला बदला? बघ की, मी शांत असताना माझ्या माझं लग्न मोडायचं चाललं आहे. आणि जर का त्याने माझं लग्न मोडलं ना, मी पण त्याचं लग्न मोडणार. अगं माधुरी, माझं तुझ्यावर खरं प्रेम होतं, म्हणून तर सगळं विसरून त्यांनी ह्याचं लग्न करायचं चाललं होतं. पण आता नाही. आता त्याच्या मनात पण हेच आहे की तू आणि मी एक व्हावं. कळलं काय? म्हणून तर हा एक प्रकारचा बदलाच आहे. अतुल, खरं बघायला गेलं ना, पहिलवान आमच्या मनाने लय चांगलेत बघ, पण त्यांच्या मनात ना तुझ्याबद्दल लय राग भरलाय, म्हणून ते तुला धडा शिकवायला निघालेत बघ. मला का धडा शिकवते? मी गप आहे ना म्हणून चाललंय, नाहीतर कधीच त्याचा बाजार उठवला असता बघ. हे बघ अतुल, तुझं मला हेच पटत नाही. किती जरी केलं तर मी त्यांची बायको आहे, आणि त्यांच्या बायकोकडे कोणी वाईट नजरेने बघितलं हे त्यांना बी नाही पटणार ना. गप गा, काय पण बोलायला लागली. अगं माधुरी, कधी कधी माणूस अशा कोड्यात सापडतो ना, त्यातून निघणं अवघड होतं बघ. आणि आता सध्या आपण दोघं त्याच कोड्यात सापडलोय. खरंच अतुल, आपण ना खरंच खूप मोठ्या कोड्यात फसलोय बघ. बरं माधुरी, असू दे, तुझा घरात आणि तुझी कामं कर, मी जातो खाली. संगीन वर्षी वाट बघत असं. हे अतुल, नको ना जाऊ. आधीच आपण खूप दिवसानंतर भेटलोय. थांब ना थोड्या वेळ. असं वाटतंय आजचा दिवस संपलाच नाही पाहिजे बघ. ना ना, आता माझ्या शब्दाखातर मी पाहुण्याला इथं घेऊन आलोय बरं का. कसं आहे, त्यांनी एवढ्या मोठ्या मनानं जे काय आहे ते सगळं सांगितलंय मी तुम्हाला. आता तुम्हीच सांगा, त्या आई घालायला असा सोडायचा का त्याचं लगीन आत्ताच्या आत्ता मोडायचं? पहिलवान, अरे तुझं आणि या पाहुण्याचं बोलणं ऐकून माझ्या तर पाय खालची जमिनीत सरकली बघ. पण कसं आहे ना, लग्न मोडायचं म्हणजे छोटी गोष्ट नाही, आहे का नाही? त्यासाठी तात्याला काहीतरी जबरी पुरावा द्यावा लागणार. अरे पुरावा? अरे तू म्हणशील तेवढा पुरावा देतो की मी तुला. हा, पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? मळ्यात जावं लागेल. त्या आई घाल्याच्या तोंडाला लईच चटक लागली. आई घाल्याची काय ना काय लपडे असते तेच सारखी. आणि मला 100% खात्री आहे काय, त्या आई घाल्याचं आज बी काय ना काय कांड नक्कीच चालू असणार बघा. आणि आपण डायरेक्ट जाऊन बघूच की. आणि जर आपल्याला काय दिसलं नाही ना तिथं,
तर त्या वस्तीवरची पोरं आहेत तेच की. अहो त्यांनी स्वतःच्या डोळ्यानं बघितलं जे काय आहे ते. त्यांना जरा 2-4 शब्द आपण गोड बोललो का नाही तर सगळंच कांड आहे घालायचं बाहेर करते ते बघा ती. असं बोलतोय. मग एक काम करू, मळ्यातच जाऊ, बघू किती खरं बोलता येते तुम्ही. हां जाऊ की. पण नानासाहेब जायच्या आधी तुम्हाला सांगतो कसं आहे ते आहे घाल्यानं ह्या माणसाचं घर उद्ध्वस्त केलं, नासवलं ह्यांचं घर. आणि आपल्या नेहाचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायच्या आत ते आई घालाच्या गांडीत असा खोटा ठोकू का नाही आपण, त्याला आयुष्यभर कुठली पोरगी सुद्धा भेटणार नाही. खरं आहे माझ्यावर तुमचं. ते झावण्याचं ना कसं लग्न होतं ना तेच बघू. नाही असं. चला मग असल्या कामाला आपण सारखी गडबडच करत असतो. चला लवकर जाऊ मग. हां अरे पैलवान तू सगळं बरोबर आहे रे, पण असं कसं डायरेक्ट जायचं तिकडं? म्हणजे हे बघ, आपण तिकडे गेलो आणि अतुल दाजीचं काही बी कांड समोर नाही आलं आणि त्यांनी आम्हाला बघितलं आणि विचारलं तर त्यांना काय सांगू मग? हो राव माझ्यावर संगीने मला तिथं बघितलं काय करायचं? नाही नाही, काय बी झालं तर डायरेक्ट जाऊन नाही जमायचं. मला कसं करायचं मग? हां दाजी बघा ते पटकरा घ्या तिथलं. काय करू आपण तोंड बांधूनच जाऊ की डायरेक्ट? हां म्हणजे कुणाला कळतंय काय? घ्या तुम्ही पटकरा घ्या. म्हणजे ह्या कायड्या काढली बघा तुम्ही. पहिलवान तुम्ही म्हणून तसं करू, पण त्या आई घालायचा कांडकाच पाडू. अहो आई घराला सुट्टीच द्यायची ना आपण. काय चला तुम्ही. नाही 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 आता कोण त्या आतल्याचा बाप बी नाही ओळखणार आपल्याला. चला. आणि तिथं गेल्यावर कोणी सुद्धा आवाज करणार का बरं का? रंगे हात गावणार म्हणजे गावणार आपल्याला. अगं माधुरी, काम करून करून तुझा हात बघ किती निंबार झाला. लय काम असतं का तिकडं? आता काय करणार? मला अजून पण असं वाटतंय बघ, तू जर माझी बायको असते ना तर राहण्यासारखं ठेवलं असतं तुला, मग हाताला असा पुढं आलाच नसता. मी कुठं तर नाही एवढी नशिबाने. आहे ना गाड्यांचा आवाज महाद्या बिद्या आला का काय? माधुरी तुझा घरी मी पण जातो. गाडी हां चला या माझ्या मागं. पैलवान हां अरे इकडे आहे होय तुझं घर? हां हे काय माझंच घर आहे. मागच्या वेळी आलो होतो अतुल दाजीकडं, हां तेव्हा बाहेरनं बघितलं की. त्या आई घराला सुट्टी द्यायची नाही आज. हां आणि हळूहळू चला बरं का. काय आणि चेहरा बिहरा नीट झाका जरा, काय ओळखू आलं नाही पाहिजे अजिबात. हां ना तुम्हाला धावतोच बघा आज. अहो कोण आहे तुम्ही? अहो असले काही इशारे करता? आया बहीण आहे का नाही तुमच्या घरी? सांगता का कोण आहे का? आरडाओरडा करू. ए अगं मी आहे. यायला डोक्यावर पडल्यासारखं वरडा लागली. जा घरात. अगं काय बघती, जा लवकर. यायला माहित मी काय म्हणतो पाहून, आपण काय करू, ती आई घाला घराजवळच कुठं जर असेल त्याच्या, डायरेक्ट घुसू त्याच्या घरातच मी. हां चल. नाही अरे पैलवान ऐक की माझं. अरे गुदमरून मारायचं रे आपण. आपण काय करू, एक काम करू, त्याच्या घरात जाऊ, जरा चहा पाणी करू. हां थोड्या वेळ तोंड मोकळी सोडू, जरा श्वास घेऊ. हां मग जाऊ की. आयला ना असं म्हणतो काय तू? हां बरं चालतंय. तसं बी तुम्ही काय आमच्या घरी आलाच नव्हती. हां चला चला. हां घेते बसा. बस. खालीच असतं कुठे. या बाई. हे यार कशाला सोडतो ना हां? मग काय या कापडात गाऊन पाणी पिऊ का वैर? होईल का बरोबर आहे तुझं. मग बरं पी कसं आहे काढ घाल नको म्हणून म्हटलं होतं. हे चहा ठेव पडदेशी, आम्हाला खाली जायचं जरा. हां खाली? आणि खाली कशाला? अगं हाय का तुला काय करायचंय? चहा ठेवचा की जा. बसा ठेवते. दाजी अरे सकाळीच निघालो बघा इथून. म्हणलं आज काय जरी झालं तरी त्या आतल्याची पुढीच बांधायची. हां
बाकी नानासाहेब घर कसं आहे गरीबाचं? हा आवडण्यासारखंच आहे, म्हणजे एकदम मस्त बरं का. हां हां. बरं पैलवान, मी काय म्हणतो, अरे मला चहा जरा जास्त झालं रे, जरा कमी करायला लागेल. बरं थांब थांब. ए होय का, रिकामा कप घेऊन ये का? अरे अरे पैलवान, त्यांना उगाच कशाला त्रास, हा आधीच ते आजारी आहेत ना. मी काय करतो, लगेच जातो आणि अर्धा करून येतो. बरं बरं चल. जरा कमी करा चहा. तिकडे झालं का? बरं चला मग निघू लगेच पाठदिशी. हा कसं आहे, उगा उशीर नको. आणि तोंड जरा नीट बांधून घ्या, काय कसं आहे ओळखून आलं पाहिजे. हा चला. हो गोरख पाहुणं, चला की लवकर. अगं असं चोरासारखे तोंड बांधून कुठं चाललंय? आहे का? अगं बाहेर लय मोठं मावळ आहे आणि लय गाणे आहे ते, म्हणून चाललोय सगळे असे बांधून. आणि नानासाहेबाला आपलं रान दाखवतोच की. का हो नानासाहेब? वय वय रान बघायला चाललंय. चल. आणि असं चोरासारखं बाबा. पैलवान, मी काय म्हणतो, तुम्ही तिकडे जाऊन या, मी थांबतो इथंच. आहे का नाना? अरे तुला कशाला आणला इथं मी? हा आणि तूच इथं थांबल्यावर कसं व्हायचं? अरे पैलवान बरोबर आहे तुझं, पण मी काय म्हणतो, तुम्ही तिकडे जाऊन या आणि काय सापडलं तर मला फोन करा, मी येतो लगेच. नाही नाही, तुला थांबून नेमकं करायचं काय? झालं ना चहा पाणी आता. हा आहे का लेकाव, काय माणसं राहू तुम्ही. जावं म्हणलं तर उगाच विषय वाढवायला लागले. हा अरे मला हागायला आली. ए पैलवान, ते घरात संडस बिंडस आहे का? मी जर जाऊन येतो. नाही नाही नाही, सगळे खाली जाऊ खाली जाऊ. चल 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 खाली चल जाऊ, लवकर तू. चल पुढे. आईला मला एक कळलं ना. अरे तू कशाला मध्ये बोलतो रे? अरे नाना काय चुकीचं बोलतो काय तवाही? हा गोरख बरोबरच बोलतोय, काय बोलायचं ते. पण मी काय म्हणतोय, तुला अशी टायमिंगलाच बरी लागली रे. हा अरे जरा आता दाबून धर जरा, उगा थोड्या पायी खेळ फीस काढायला नको. हा अरे पैलवान तुझं बरोबर आहे रे, पण काय करू रे, कळ लागली. हो का हे आई घालाय त्याचं आतल्याचं घर आहे. बघू आतमध्ये असेलच ते. आणि हळू चला बरं का, आवाज करणार, पावला सुद्धा आवाज करणार. आवाज नको ना लय करू. कडू आई घालत ती. आता त्याच्या आईला हे हळू घराला कडे बघितलं का? हे आई घाला इथंच कुठं तर कांड करत असेल. आता रंगी हात घालणारच ती आपल्याला. चला लवकर. हा आवाज काय करणार का जास्त? पैलवान ऐक ना, हागायला लागले मला जोरात. हो नानासाहेब, काय माणूस राव तुम्ही. मला बहिणी लग्न महत्वाचं, हागायला महत्वाचं. घरात दाबून चला का. चल पुढे. बरोबर चला, खालीच कुठ चुटक मारतो कुठेतरी. हा खाल्लो सकाळी. कापा झक मारली ना, आलो तुमच्या अरे काय कसं पाय आलो आपण इथं? हा आवाज कर नका की, सांगतो तुम्हाला आवाज कर नका. अरे गप्प ना, काय म्यागर ना आवाज. नका एक तर एवढा घाट घातलाय मी कशासाठी सगळं. हळूहळू चला की जरा, काला कर नका, आवाज कर ना. पैलवान तुझा आवाज यायला लागला जास्त. चला गं. हो दहा आवाज बसा ना. इथंच असतील कुठेतरी आईला ह्यांच्या वाईट आहे ते बघा. मला तुझं काहीच ऐकायचं नाही. धरकी अगं धरकी. हे राम्या, काय करतोय तू? हे ग बस. बघितलं ही रामे आई घाला. हा त्या आतल्याचा दुसता ही बी त्या आई घालाने ह्याला बी बिघडवलं बघ. त्या आईला ऐकू काय म्हणते ते. हे राम्या चलित ना, मला लई भीती वाटते बाबा. राम्या नको, अरे चल. तू जवळ धरत नाही तोवर मी काहीत न जाणारच नाही बघ. काय रे राम्या. बर बस का आता. 10 वर्षे. बघितलं का? अहो याचं तर काहीच नाही. ती आतल्या आई घाला इथंच कुठं तर असेल. आणि जसं यांचं कान चालू का नाही, तसं त्यांचं बी असेल इथं चालू. आई घाला मला तर इथं वस्तीवर राहायचंच ब्या वाटायला लागलेले. आता ह्यांचा जसं कान चालू का नाही, तसाच आतल्याचा त्या संगीत. दाजी, हो दाजी, हो का, जे काय असेल त्याला सामोरं जायचंय आपण. तुम्ही आपलं मन घट करा. हा चला चला.
हाल लवकर. काय गाला इकडंच कुठं तर आडोशाला घेऊन बसला असेल बरं का तिला. तुम्हाला सांगतो संगीत नाचते आपण मला रंगेत सापडले का नाही दोघांचा कांडकच पडतो बघा. हा पण आई घाला संगीला घेऊन बसले कुठं काय माहिती नेमकं. हा हळूच तुम्ही. हे बघा दाजी बघा आता जे आहे ते आहे. हा तुम्ही आपलं तुमचं मनगट करा काय. हा चल पहिलवान काय म्हणतोय तुम्ही एवढं का की अरे मला पोटात कळ लागली जातो ना मी इकडून काय हो पुढे तू आपण जसं केलं त्या आधी काय अरे तू कशाला मध्ये बोलतो रे. हे गप चला की चला. करू का? आवाज यायला लागला. नको ना, मला लई भीती वाटते. त्यात काय व्हायचं, मी आहे की करतो की. आतल्या नको ना प्लीज. हे संगीत सारखं तू अशीच करते. आज मी तुझं जरा पण ऐक ना. आज करणार म्हणजे करणार. आतल्या संगीत दे बघू दे. नाही नको बोलले ना. आणि हात सोड ना माझा, दुखतोय. तुला किती पण हात काय सांगतो तुम्ही. हा हो दाजी बघा की आता. हा बघा चला चला पुढे जाऊ जर. आणि गोरख व्हिडिओ काढून घे बरं का. काय हे गोरख राहू दे, काय व्हिडिओ काढतो काय राहिले बघायचं आता. उन्हाळा साहेब बघितलं ना तुम्ही. चला हो चला काय हो दाजी. थांबा थांबा बघा तुम्ही बघा. काय हो थांबा बघा तुम्ही. सारखं तू अशीच करते बघ. आज मी तुझं काय बी ऐकणार आहे. करणार म्हणजे करणार. आतल्या हे संगीत दे की. नाही दे बघू. नाही म्हणलं ना. आणि हात सोड माझा, दुखतोय रे. संगे मोबाईल दे बघू. मी आज दाजीला कॉल करणार म्हणजे करणार. किती पण तुझा हात दुखू दे. दे इकडं. धर. संगे ऐक माझं तू. तुझा नवरा लय भोळा आहे. अगं देव माणूस आहे तो. आईला त्याचं कोणीतरी कान भरलेत का म्हणून तुला इथे येऊन रागण मारून गेलाय. पण आता नाही. आज मी त्यांना कॉल करणार म्हणजे करणार. पण तू सारखे सारखे नाही काय म्हणतेस का. काय करू मग मी. आतल्या नको करू ना बोलताना प्लीज. अरे मला लई भीती वाटते आणि लई वाईट बी वाटतं बघ. मला सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीचं वाईट वाटतं माहिती आहे तुला. कोणत्या. मला माझ्या नवऱ्याने मारलं ह्या गोष्टीचं मला वाईट नाही वाटत. पण माझ्या नवऱ्याने आपल्या मैत्रीवर संशय घेतला ह्या गोष्टीचं मला वाईट वाटतं. अगं संगे ह्या दुनियाचं कशाला घेऊन बसलीस. सोडतो विषय. आणि तुला तर मला चांगलंच माहिती आहे की आपली मैत्री किती निखळ आहे ते. आतल्या असं काहीतरी व्हावं आणि माझ्या त्या बिचाऱ्या भोळ्या नवऱ्याच्या मनातला संशय दूर व्हावा एवढीच माझी इच्छा आहे बघ. आणि त्यात त्याची तरी काय चूक आहे म्हणा. कोणीतरी त्याची कान भरली आणि त्यांनी त्या गोष्टीवर विश्वास ठेवला एवढंच. संगे माझ्या मनाला पण असंच वाटतंय बघ. तुझा नवरा लय चांगला आहे का. फक्त त्याच्या मनातला आपल्याबद्दल गैरसमज दूर झाला पाहिजे. हानतल्या चूक माझीच आहे रे. माझ्या नवऱ्याने मला काय बी बोलू दे, किती वाईट साईड बोलू दे, संशय घेऊ दे, पण मला त्यांना असं उलट नव्हतं बोलायला पाहिजे. मी माझ्या नवऱ्याचं मन खूप दुखवलंय रे, खूप दुखवलं. संगे असू दे, गप नको रडू. आणि मला बी असं वाटतं संगे मी जावं आणि दाजीचं पाय धरून माफी मागावी. आतल्या तुला सांगू, माझा नवरा लई मोठ्या मनाचा आहे रे. फक्त त्याच्या मनातला संशय दूर झाला पाहिजे बस. अगं संगे तू नको टेन्शन घे, होईल सगळं ठीक. सोन्यासारखी बायको माझ्या काय काय सांगतो कुशाला हो पाहुणा हो दाजी. ए बोल पहिलवान त्याची नादी लागून लई मोठी चूक केली नाही. अरे नाही ना अरे ऐक माझं. अरे ऐकलं का. चल गोरख ह्याच्या नादी लागून चूक केली माहिती काय. गेले बघ. यस झालं आपलं काम. चल मस्त, आता सगळं मिटलं. ऐकलं ना. चल. अरे गप बस की पहिलवान. अरे तू आहे म्हणून गप बसलोय मी, दुसरं कोण असतं का नाही. चल जाऊ दे. अरे नाही ना. अरे लेका तुम्ही आगून पण दिलं नाही मला. काय रे नाना नक्कीच काय तर घोळ केला रे. त्या आतल्याने डबल गेम केलेला का. अरे पहिलवान जीवाला लाच की जरा, जीवाला लाच. आ घेणं ना देणं कशाला उगाच किडे करतो रे बेटा. यालाच म्हणतात करायला गेला एक आणि होऊन बसलं एक. पैलवान महादाने जीवाचा इतका आटापिटा करून नाना, दाजी आणि गोरखला घेऊन अतुलचं भांड उघड पाडायचा घाट घातला खरा,
पण हा डाव त्याच्या असा अंगलट आला की 4 चौघात चांगलाच तोंडावर पडलाय. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अतुलसाठी हे सगळं एवढ्या सहजासहजी कसं काय जुळून आलं. तर त्याचं झालं असं. हो यार, काय करणार आता? अगं मला अजून पण वाटतंय तू जर माझी बायको असतं ना तर राहण्यासारखं ठेवलं असतं तुला. मग असा हाताला पुढे आलाच नसता. मी कुठं त्याने आवडी नशिबाने. तू नाव काढलं नाही ह्याचा कॉल आला. आईला 100 वर्ष तर काय मरत नाही पूर्वी. हॅलो, हा बोला की राणे साहेब, काय म्हणताय? नाही म्हणलं, तुम्हाला तर काय आमची आठवण येत नाही म्हणून आम्हीच केला फोन. हाय का आता आम्हाला तुमची आठवण येणार नाही तर मग कोणाची आठवण येणार? हां, आली मोठी आठवण काढणारे. मग अशी फोन केला होता तर का नाही उचलला? अहो ते सकाळी होय, मी बाथरूममध्ये गेलो आंघोळीला. म्हटलं बाहेर निघून कॉल करावा, पण एकदम अर्जंट काम आलं. मग तसं निघून गेलो बघा. किती बोरिंग आहात हो तुम्ही. एवढी सुंदर बायको भेटून काय उपयोग. जाऊ द्या, सोडा. अहो राणे साहेब, लगेच रुसताय हो तुम्ही. हां, बरं आहे का, तुमची कान पकडून माफी मागतो बस का. कोण आहे? काय चाललंय ह्यांचं? का काय आलं? कोण आलंय का? चालतं, नंतर करतो मग. तुम्हाला तेवढंच पाहिजे? अगं मला वाटलं कोणतं आलं असेल म्हणून म्हटलं. हो, आले बघा. नाना, मादा काका आणि दोघं अजून काहीतरी काम चाललंय बघा त्यांचं. गप ग खोटारडे, खोटं कशाला बोलतेस? आताच माझ्या समोरनं गेलाय. मी कशाला खोटं बोलू? थांबा, तुम्हाला एक फोटो पाठवते त्यांचा. बर. हे काय? महादे आहे, नानाकडे गेलाय माझं लग्न मोडायला. तो एकटा नाही गेला, दाजीला पण सोबत घेऊन गेलाय. त्याला ह्यांच्या 100% काहीतरी मोठं कांड करायला लागलं. मग आता कसं रे पुढं? आता कसं? अगं यो अतुल आहे, अतुल. मला गंडवायचं एवढं सोपं आहे काय? आता बघ त्या महादेचा डाव काय ना त्याच्यावरच कसा उलटतो. हॅलो, बोला की. काय झालं? हसताय का? अहो काय नाही, मादा काका, नाना आणि अजून दोघं चोरासारखं तोंडाला बांधून कुठे मावळं झाडायला चाललेत काय माहिती. बर, आईला ह्यांच्या मोहळा काढायला नाही चालली. इकडे वस्तूर माझं लग्न मोडायला आलं. आईला गाड्यांचा आवाज, महाद्या बिद्या आला का काय? माधुरी तुझा घरी, मी पण जातो. सोन्या राम्या कुठे? सांगतो वर्ष थांब. ए सोम्या राम्या, येड्या गाडी करून भरतो पण झोपा काढतोय. इकडे काम आहे, या लवकर इकडे. एक महत्वाचा विषय. संगे, माझा आणि बालाजी त्या नानाला घेऊन इकडे यायला. काय काय बोलतो तू? बरोबर आहे सांगे. त्यांना असं वाटतं की आपल्यात काय ते चालू, त्यांना डाऊट आहे. आपल्याला रंग्यात पकडायचं आणि नानाच्या मदतीने माझं लग्न मोडायचा प्लॅन आहे त्यांचा. बाई, मग आता काय करायचं? आता काय नाही, आपण पण एक प्लॅन करायचा. प्लॅन? कसला प्लॅन? सांगतोय का, त्यांना असा डाऊट आहे ना माझं संगीचं काय चालू आहे. पण तुम्हाला सगळ्या माहितीच आहे की माझं संगीचं तसं काय चालू नाही. आमची फक्त एक निकळ माहिती आहे. एकमेकाच्या मदतीला फक्त धावून जातो आम्ही, बाकी काय नाही. आता त्यांना वाटतंय ना हा अतुल लय वाईट आहे, तर वाटू दे की त्यांना आता दाखवूनच देऊ अतुल काय चीज आहे ते. पण अतुल भाऊ नेमकं करायचं तरी काय? सांगतो ऐका. कळलं? हो अतुल भाऊ, एकदम चांगलं कळलंय बघा. बरं सोम्या, तू टेरेसवरती जाऊन थांब आणि माझा आला लगेच कॉल करून सावध कर. हो हो. राम्या, वर्षे, तुम्ही झाडाखाली बसा आणि तुमची जबाबदारी पार पाड. होय अतुल भाऊ, तुम्ही जी जबाबदारी दिली ती एकच नंबर पार पाडणार. चालतंय. संगे चल. बघितलं का किती खोडील बुड्याचं आहे ते आई घालून. घराला कडी लावून कुठं तर गेलं असेल खाली इकडं.
100% कुठं ना त्याचं चालू असेल. तुम्ही फक्त माझ्यासोबत चला. होय ना ना चला. पण पहिलवान राव मला हागायला लागेल जोरात. बरोबर आहे तुमचं पण खाली बघतो कुठेतरी. हॅलो राम्या आली ती करा तुम्ही तुमचं चालू. बरं करतो चालू. हे आला का तुम्हाला कशा आणला इथं? हा हळूहळू चालला की जरा काला कर ना आवाज कर ना. पहिलवान तुझा आवाज यायला लागला जास्त. हे बघ वर्षा आता खोटं करतोय पण खरं काव करा मिळते काय माहिती. जातीच क्या जेवढं सांगितलं ना तेवढं कर. येऊ नको बोलू. बस इथंच असतील कुठेतरी. आईला ह्यांच्या माझं तुझ्यावर लय म्हणजे लय प्रेम आहे बघ आणि तुझ्यासोबतच मी लग्न करणार आहे. राम्या इथं असं बसून नको बोलायला. चला आपण तिकडे जाऊन बोलू. अगं हा अतुल भाऊचा माळा आहे त्यांच्या मर्जीशिवाय इथं कोणी येत बी नाही बघ त्यामुळे तू नको लय लोड घेऊ. तरी पण असं आडबाजूला बसून बोलायला चुकीचं दिसतंय र. चल तिकडे जाऊ आपण. अगं वर्षा माझा तुझ्यावर लय म्हणजे लय जीव आहे ग आणि मी इतके दिवस बोललो नव्हतो पण मी आता बोलतोय आणि मी तुझ्यासोबतच लग्न करणार आहे बघ. बघितलं का? हा अहो याचं तर काहीच नाही. ते आतल्या ऐकायला इथंच कुठं तर असेल. आणि जसं यांचं कान चालू का नाही तसं त्यांचं बी असेल इथं चालू. ऐकायला मला तर इथं वस्तू राहायचंच बे वाटायला लागलेले. ए राम्या काय करतोय तू हे? अगं मला तुझं काहीच ऐकायचं नाही तू धर बरं हे हातात माझं. ए राम्या चलित ना मला लई भीती वाटती. मला जोर तू हे हातात घेत नाही ना तोवर मी इथनं जाणारच नाही. हे धर हातात. बरं शाबास वर्षा मला माहित होतं तू धरणार. मी आज लय खुश आहे. यस यस मी लय खुश आहे. मला माहित होतं तू धरणार आहे म्हणून. दाजी हो दाजी हो का जे काय असेल त्याला सामोरं जायचं आहे. तुम्ही आपलं मन घट करा. हा चला 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 लवकर. अतुल भाऊ ती गँग आहे ना राम्या पस्तूर आली. हा तुम्ही करा तुमचं चालू. चालतंय. काय बोलतोय? संगे जवळ आलं. संगे त्यांना जे दाखवायचं ना तेच दिसलं पाहिजे. चालू कर. संगे करू का? आवाज यायला लागला. आतल्या आहे ते कोणतरी. चला चला मला लई भीती वाटते. भ्यायचं काय त्यात मी आहे की. चल करू. नको ना प्लीज. संगे तू सारखं असंच करते. आज मी तुझं नाही ऐकणार. करणार म्हणजे करणार. आतल्या संगे बघितलं का? दे 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 इकडं, दे. दाजी पुढे आतल्या संगे दे 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 इकडं दे. नाही म्हणलं ना तुला. आणि हात सोड ना लई दुखतोय. दुखू हो दे. दाजी बघा की आता. हा बघा चला चला पुढे जाऊ जर. आणि गोरख व्हिडिओ काढून घे बरं का. काय नको बोलले ना. आणि हात सोड ना माझा दुखतोय. संगे आज तुझा किती पण हात दुखू दे. आज मी दाजीला कॉल करणार म्हणजे करणार. मोबाईल दे दे बघू. धर. अगं संगे ऐक माझं. तुझा नवरा लय भोळा आहे ग. अगदी देवासारखा माणूस आहे. त्याचं कोणी तर कान भरल्यात म्हणून तर तुला हिथून त्याने हाणून गेल्यात. पण आता नाही. आज मी त्यांना कॉल करणार म्हणजे करणार. पण तू सारखे नाही काय म्हणतेस ग? काय करू मग मी? आतल्या नको करू ना बोल त्यांना प्लीज. अरे मला लई भीती वाटते आणि लई वाईट बी वाटतं बघ. मला सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीचं वाईट वाटतं माहिती आहे तुला? कोणत्या? माझ्या नवऱ्याने मला मारलं. मला या गोष्टीचं वाईट नाही वाटत. पण माझ्या नवऱ्याने आपल्या मैत्रीवर संशय घेतला. या गोष्टीचं मला जास्त वाईट वाटतं रे. काय कसं काय बोलतो काय बेटा तू चालले काय का? नाही चुकीचं आहे. नाही ना काय चुकीचं लाज बी जीवाला जरा. सोन्यासारखी बायको माझी. नाही दाजी तसं काय. कान भरायची बा कामं बंद कर लोकांची. अहो दाजी माझं ऐकू काय का? राजीन बीजी हो दाजी माणूस केला. हो ना ना. अरे ना ऐकून घे की माझं. हे ना ना. अरे नानाला काय कसं काय झालं काहीच कळलं नाही का मला. हा अरे पहिलवान गप की जरा. हा अरे तू आहे म्हणून गप आहे मी. गेले.
यस चल जमलं की नाही? जमणारच की. आता रामेन सोनं कुठे बघायला लागते मला. काय नका नक्कीच झालं का? ओ दाजी, ओ दाजी, ऐका माझं दाजी. अहो दाजी ऐका की राव माझं. अहो 100% सांगतो काय ना काय घोळ झाला राव. अहो मी स्वतःच्या डोळ्याने त्या संगीतानं आपल्याला किती तरी बघितलंय राव. दाजी 100% सांगतो नक्कीच त्यानं आई घालून डबल गेम केली बघा आपल्यावर. गपला का पहिलवान स्वतः जीवाला तरी लाभ जरा. कशा लोकांची घरं फोडतोय म्हणतो गेम झाली. अहो खरंच सांगतो राव गोरख पाहुणं. अहो मी स्वतः डोळ्याने बघितलं ते आतल्यानंतर संगीता. पहिलवान एकदम गप. आपलं संगीताबद्दल काय बोलला ना तू? माझ्यात कोण नाही की राहिले. काय हो काय झालं? अरे पैलवान, अरे सुधर बाबा लेका, आता तरी सुधर की. हा सरक बाजूला. आईचा दाना सगळ्यांच्याच. काय झालं? का चिडले तेवढे? काय होणार रे? पैलवान गेलो तर अति शहाणपणा करायला पडलं की तोंडावर. आता बाकी तू बाकीचा विचार करायचा सोड. हा आणि आपलं काय ठरलंय ते लक्षात ठेव फक्त. हा तो दिलेला शब्द पाळ म्हणजे झालं. हा मी पाळते हो. तुम्ही जाऊन त्या दाजीला घाटा आणि सांगा त्यांना तुमची बायको घेऊन जा. कळतंय ना मी काय म्हणते? तू दाजीची काळजी सोड, फक्त माझी काळजी कर. हा इकडे या की. हाय का मेली मेली. आले आले ऐक की एक दे की. दे की उद्या. आईला गोरख यार झळपायला हे नादला कोण लय मोठ चूक केला का आपण. पहिला का बालाजी आपण वहिनीबद्दल चुकीचा विचार केला. गाणं त्या पहिलवानचे ते येड झालं आपलं कान का भरलं असतं ते मला कळत नाही लागा. काय दाजी इथं असं का बसलाय? काय नाही. हो दाजी कुठे त्या पैलवानच्या नादी लागता तुम्ही? हा हो ती पैलवान येड झवय माहीत नाही का तुम्हाला? हां त्याला त्याची बायको सांभाळणं होईना. आता झाकली मोठ 1.25 लाखाची म्हणून मी गप्प बसलोय. हो हां पण एक मित्र म्हणून तुम्हाला सांगतो दाजी, तुम्ही का नाही संगीताला बिनधास्त घरी घेऊन गेलं पाहिजे. कारण शेवटी बायको ती बायकोच असते. हो आणि तुमची बायको किती निर्मळ आहे हे आपण आपल्या डोळ्यांनी बघितले आहे का नाही? त्यामुळे बघा मला असं वाटतं की तुम्ही जोडीने परत घरी गेलं पाहिजे. हां आता तुम्हीच बघा तुमच्या याने काय करायचं ते. मी जातो. हां त्याचं काय आहे ना मला जरा काम आहे ते. बाकी दाजी वडणी देता का ती न्यायची आहे. तुम्ही करा विचार. हां चालतंय. गोरख तुला काय वाटतंय काय करायचं आता? अरे मला असं वाटतंय ना खरं बोलतंय बघ. त्या पैलवानाची बायकोच असते तशी आहे आणि त्यामुळे ते पैलवान ना पिसाळवण करते बघ. होईल का? तसंच असणार आहे. आता काय कर भाऊला फोन. जाऊ आपण वहिनीला घेऊन आता सोबत. होईल गोरख खरे तू मी सरलाच फोन करतो. संगीत ऐकणार नाही. हां सर काय नाही आलो होते तर मळ्यात होता एक विषय जरा. पण मी काय म्हणतो सर आता आलोय मळ्यात तर संगीताला संगत घेऊन जातो मग. हां पाहुणं एक नंबर बोलला तुम्ही. तुम्ही एक काम करा तिथंच थांबा मी आलो तिकडे. हा हा या तुम्ही या. ओके येतो म्हणते सर. झालं ना आपलं काम. झाला प्लॅन. अतुल भाऊ पण तुमचा मागवाचा निर्णय ना तो काय मला पटला नाही बरं काय. कसला निर्णय रे? तुम्ही ना वर्षीसोबत मला आंब्यात जाऊ द्यायला पाहिजे होतं.
ए उंडक्या तोंडा स्वाम्या माझ्या वर्ष स्वप्न बघा सोडून दे बरं का तू. बघा बरं अतुल भाऊ त्याला सांगा नीट समजून नाही त्याचं नरड बिरडच दाबी दाब बरं. अरे गप्प आहे का? ए भाऊचा फोन आला, भाऊचा फोन आला. ए राम्या अरे भाऊचा फोन. ए राम्या भाऊचा फोन आला. अरे गप्प रे. अरे गप्प. ए, गप्प के. गप्प. लगाओ खूप लागत अजून पण. अरे सुधरा की जरा. बस भाऊचा फोन आला, कोणी काय बोलवलं बस. हॅलो भाऊ बोला की. संगी का तिकडं? संगीव आहे हे बस मी भाऊ. हॅलो हा भाऊ बोला की. संगी फोन स्पीकरवर टाक. हा टाकलाय भाऊ स्पीकरला फोन. संगी दाजींचा फोन आला होता मला. पाहुणे मळ्यात आलेत आणि मेन गोष्ट ही आहे पाहुणे तुला न्यायला आलेत. काय अन कसं काय बरं? ते कसन काय ते सोडतोय आता. तू एक काम कर, तू घरी जा आणि पिशवी भरून घे आणि तुझं काही सामान बिमान असेल ते घेऊन घे. काय मी पण येतोय तिकडं. ए सगळ्यांना सांगतोय मी आता काही नवीन कांड नकोय आम्हाला. तो पाहुणा स्वतःहून आलाय तर सगळ्यांनी माफी मागायची. काय माफी मागायची? हां हे बघा संगीला जाऊ द्या, तिला सुखाने नांदू द्या. होय भाऊ कळलं. सगळ्यांना सांगतोय मी. हो 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 भाऊ. हो हो भाऊ हो. आणि आम्ही माफी मागा पण तयार आहे. हा भाऊ तयार आहे आम्ही. हो ठीक आहे आलो मी. चला टेन्शन मिटलं. राम्या ए राम्या इकडे बघ. वर्षाला घेऊन जा आणि त्याची संगीची बॅग घेऊन जा. होय अतुल भाऊ जातोय चल वर्षा. हो अतुल भाऊ दरवेळेस तुम्ही त्या रामेलाच का पाठवता? ए राम्या थांब थांब. सोम्याला जाऊ दे आता. असं कसं? मला तुम्ही पहिल्यांदा बोललाय मीच जाणार. ए तुझी घाल तिकडं. ए सोम्या अरे जाऊ दे बारके ते. ए दरवेळेस तुम्ही असंच करता. अरे सोम्या राम्या दोघं पण हुबलाकच आहेत त्याच्या आईला. जाऊ दे. चल